यावर्षी 2025 हळदी कुंकू समारंभ मी जो घेतलेला आहे शहराचा कल्याण शहराचा त्याच्यात पूर्व पश्चिम दोन्ही आलेला आहे। आज ज्या महिलांचा जो प्रतिसाद होता उत्कृष्ट, खूप मोठ्या संख्येने सगळ्या महिला आलेल्या होत्या आणि सर्वात आधी फक्त हळदी कुंकू नव्हतं इकडे। आज यावेळी आम्ही पैठणीचा खेळ होम मिनिस्टर बोलतात ते सुद्धा आम्ही आज खेळलो आणि खरंच महिलांनी खूप उत्साहाने आज ह्याच्यात सहभाग घेतलं, ते बघून खूप आनंद झालं। त्याचसोबत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या आपल्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे त्यांचं सुद्धा इथे आगमन झालं। त्याच्याने महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला। बाकी तर मागच्या वर्षी दादांच्याच वाढदिवसाच्या दिवशी मला महिला शहर अध्यक्ष म्हणून हा पद भेटलेला होता। बरोबर उद्या 1 वर्ष पूर्ण होतंय। मला असं वाटतंय आजचा जो कार्यक्रम झालाय हे तो बोलतात ना त्याचा आज एक उत्साहच होता। आज जो कार्यक्रम आपण केलाय आणि योगाने उद्या दादांचा वाढदिवस आहे, तर बरोबर मला 1 वर्ष पूर्ण होतोय आणि त्याचसोबत दादांचा वाढदिवस आहे तो एक बोलतात एक मोठा उत्साहाने हळदी कुंकू सोबत आम्ही पैठणीचा खेळ सुद्धा ठेवलेला आहे, जो पहिल्यांदा मला असं वाटतंय कल्याण पश्चिम शहरामध्ये झालेला आहे। तर आजच्या तुम्ही या गर्दीनेच बोलू शकतात की किती उत्साहाने सगळ्या महिला आज भाग घेत होत्या आणि आपलं मन मोकळं करून बोलतात ना, घराची जबाबदारी बाजूला ठेवून मन मोकळं करून इथे आज सर्वांनी भाग घेऊन खूप मजा मस्ती केली। जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या आपल्या शहर अध्यक्ष सौ कौस्तुभ देसाई यांनी आज खूप मोठ्या प्रमाणात जे हळदी कुंकवाचं आज आयोजन केलेलं आहे कल्याण शहरामध्ये, त्यामध्ये कमीत कमी हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती आणि या उपस्थिता आमच्या ज्या शालिनीताई ठाकरे या सरचिटणीस आहेत पक्षाच्या, त्याही उपस्थित झाल्या। त्यांनीही महिलांमध्ये जल्लोष निर्माण केला आणि अशा पद्धतीने एक सुंदर असं वातावरण निर्माण करण्यात आलं। कौस्तुभ दादा आणि कस्तुरी वहिनी यांनी पूर्ण महिला सेनेला आज एक वेगळा उत्साह दिलेला आहे।